नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामान्य रूपाचा भाग 4। त्यामध्ये आपण पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते, त्यासाठी काही नियम आहेत, ते नियम आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर आपण सामान्य रूपाचे 3 भाग पाहिले आहेत। त्या 3 भागामध्ये आपण सामान्य रूप म्हणजे काय, सामान्य रूप कसे तयार करायचे व सामान्य रूप कधी होत नाही हे आपण पाहिलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ मित्रांनो नक्की पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ समजण्यास सोपे जाईल। तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आज आपण पाहणार आहोत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते याबाबतचे काही नियम आहेत, ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे तयार होते ते आपण पाहूया। नामाच्या लिंगाप्रमाणे व त्याच्या शेवटच्या असणाऱ्या स्वराप्रमाणे सामान्य रूपात निरनिराळे प्रकार होतात। नामाच्या लिंगाप्रमाणे व त्याच्या शेवटी असणाऱ्या स्वराप्रमाणे सामान्य रूप निरनिराळ्या प्रकारे होते। ते कसे ते आपण पुढील प्रकारे पाहूया। आपल्याला पुढे उदाहरण दिलेलं आहे, खांब। तर खांब सामान्य रूप होईल खांबास। सामान्य रूप कसं तयार करायचं हे आपण मागे पाहिलेलंच आहे। मूळ शब्द आपला काय आहे, खांब। यास कोणताही विभक्ती प्रत्यय लावायचा। आता आपण लावायचं ने लावू आपण इथं, खांबाने असा लागला। आणि हे लावल्यानंतर आपण सामान्य रूप तयार करण्यासाठी विभक्ती प्रत्यय काढून टाकायचा। तर सामान्य रूप करण्याचा विभक्ती प्रत्यय काढला तर खाली काय शिल्लक राहील, खांबा। तर खांब याचे सामान्य रूप होईल खांबा। तर यावरून आपल्याला काय समजते मित्रांनो, या ठिकाणी काय समजते की अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते। इथे काय आहे, स्वर शेवटी ब प्लस अ, व्यंजन प्लस स्वर मिळून अक्षर बनते। मित्रांनो, ध्यानात ठेवा, कोणत्याही व्यंजनामध्ये स्वरांचा समावेश असतो। तर या ठिकाणी ब आणि खांब, तर या ठिकाणी अ चा उच्चार होतो। आणि खांबा ब प्लस आ, या ठिकाणी आ चा उच्चार होतो। तर अकारांचे आकारांत झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याप्रमाणे काळचं देखील त्याप्रमाणेच आहे। काळाने या एका ठिकाणी ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे। तो विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर सामान्य रूप काय होईल, काळा। या ठिकाणी काय आहे, ळ। शेवटी स्वर काय येतो, अ प्लस अ, ळ। या ठिकाणी काय झाले, काळाने, ळ प्लस आ, शेवटी स्वर कोणता येतो, आ। तर या ठिकाणी अकारांचे आकारांत झालेले आपल्याला पाहायला मिळते। पुढे आहे, त्यावरून तुम्हाला समजून जाईल। पुढचे उदाहरण घेऊ आपण। पुढे आहे वर्ग। काय आहे, वर्ग। या ठिकाणी काय आहे, शेवटी ग, स्वर कोणता येतो, अ, कारण ग प्लस अ, वर्ग। शेवटी स्वर कोणता आला, अ। आता इथे सामान्य रूप काय होते, वर्गात। काय झालं पुढे, वर्गात आपण विभक्ती प्रत्यय त हा काढला, खाली काय शिल्लक राहिले, वर्गा। ग प्लस आ, या स्वराचा उच्चार होतो। यावरून अकारांचे आकारांत झालेले आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वरती पाहिलं आहे की अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते। अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते, आकारांत होते। मित्रांनो, तुम्हाला यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होते, तर ते आकारांत होते। पुढे आहे मित्रांनो, घोडा, घोड्याला, दोरा, दोऱ्याचा। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय झाले पाहायला मिळते,
शेवटी कोण सामान्य रूप हे शेवटच्या अक्षरातील स्वरात होते, हे आपण मागे पाहिलेच आहे. काय होते? शेवटच्या अक्षरातील स्वरात. तसे शेवटी अक्षर कुठलं आहे तर ड आहे. घोडा काय आहे? ड. तर त्या ठिकाणी ड आणि आ हा स्वर आहे. कोणता? आ. घोडा. ते सामान्य रूप काय आलं? घोड्या. काय झालं? ड्या. या ठिकाणी जर आपण विभक्ती प्रत्यय काढला, ला हा विभक्ती प्रत्यय काढला, खाली काय शिल्लक राहिलं? घोड्या. काय शिल्लक राहिलं? घोड्या. तर मित्रांनो, या ठिकाणी आकारांचं यकारांत झालेलं सामान्य रूप आपल्याला पाहायला मिळतं. तर शेवटी स्वर काय येतो? आ. आच काय होतं? या. घोड्या. पुढे आहे दोरा. या ठिकाणी देखील आ या स्वराचा उच्चार होतो. तर आकारांचे काय होईल? दोऱ्या. हा पण विभक्ती प्रत्यय सामान्य रूप काय होईल? दोऱ्या. हे विभक्ती प्रत्यय आपण विद्यार्थ्यांनाच लक्षात घ्यायचाच नाही सामान्य रूप करताना. फक्त आपण सामान्य रूप तयार करण्यासाठी आपण तो विभक्ती प्रत्यय लावायचा आणि नंतर तो विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर तो शब्द तयार होईल, ते सामान्य रूप असते. तर दोऱ्या, दोरा याचे सामान्य रूप काय होईल? दोऱ्या. तर आकारांचे यकारांत झालेले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. त्यावर आपल्याला नियम काय समजतो की आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे यकारांत होते. काय होते? आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे यकारांत होते. आता कोयता. आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो. आपण अगदी मित्रांनो स्पष्टीकरणासहित तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत शिकत आहोत. पुढे उदाहरण दिलेलं आहे कोयता. पुढे काय उदाहरण दिलेलं आहे? कोयता. आपण कोयत्याचं का होईल नेमकं सामान्य रूप कसं होईल, तर नियम काय होईल आपण ते करून पाहूया. आता आपण कोयत्याला कोणता विभक्ती प्रत्यय लावू? आता उदाहरण आपण ने हा प्रत्यय लावू. विभक्ती प्रत्यय कोयत्याने. असं तर होऊ शकत नाही ना. कोयताने असं होऊ शकत नाही ना. कोयत्याने असंच आपल्याला म्हणावं लागेल. कोयताने असं होऊ शकत नाही. कोयत्याने असंच आपल्याला म्हणावं लागेल. तर विभक्ती प्रत्यय लावला. आता विभक्ती प्रत्यय काढून टाका. खाली काय राहिलं? कोयत्या. तर आकारांचे काय झालं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते? यकारांत. आकारांचे यकारांत आपल्याला झालेले पाहावयास मिळते. तर मित्रांनो, नियम काय सांगतो आपल्याला की आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे यकारांत होते. काय होते? यकारांत होते. आकारांचे यकारांत होते. मित्रांनो, या गोष्टीला देखील काही अपवाद आपल्याला पाहावयास मिळतात. नियम आपल्याला काय सांगतो की आकारांचं यकारांत होतं. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होतं. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्ट अपवाद आहेत, याला देखील अपवाद आहेत. आजोबा, आजोबा, दादा, काका, मामा, नाना, चहा, राजा इत्यादी. तर यांचं सामान्य रूप होत नाही. यांचं सामान्य रूप होत नाही. ते कसं आपण एखाद्या विभक्तीबद्दल लावूनच पाहूया, ते तुम्हाला समजून जाईल. आपण काय घेऊ? दादा घेऊ. दादा याला विभक्तीबद्दल लावू ने. विभक्तीबद्दल लागल्यानंतर या शेवटच्या स्वरामध्ये काय आपल्याला बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. आपल्या सामान्य रूपाची व्याख्या काय दाखला सांगते की प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर शब्दाच्या मूळ रूपात काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही. कारण का दादा हा शब्द हा असा शिल्लक राहिलेला आहे विभक्ती प्रत्यय लावला तरी. दुसरा घेऊ मामा. मामाचा हा विभक्ती प्रत्यय लावला तर मूळ रूपात कोणताही आपल्याला बदल झालेला पाहायला मिळालेला नाही. तर मित्रांनो, आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होते. या गोष्टीला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ आजोबा, दादा, काका, मामा, नाना, चहा, राजा इत्यादी शब्दामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामुळे यांचे सामान्य रूप होऊ शकत नाही. पुढे आहे
धोबी, धोब्याला. तेली, तेल्याने. शेवटचं अक्षर काय आहे धोबीचं? ब. याच्यामध्ये कोणता स्वर झालेला आहे? ई. धोबी. व्यंजन प्लस स्वर मिळूनच अक्षर तयार होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. स्वराशिवाय अक्षर पूर्ण तयार होत नाही. व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यावरच अक्षर तयार होते. हे आपण वर्णमालामध्ये पाहिलेलं आहे. तो देखील तुम्ही टॉपिक पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे टॉपिक समजण्यास सोपे जाईल. तर आपलं काय आहे तर धोबी. शेवट शब्द ब आहे, त्यामध्ये ब या शब्दामध्ये ई या स्वराचा समावेश झालेला मिळतो. धोबी. ते सामान्य त्याचं काय होईल? धोब्याला. आपण विभक्ती प्रत्यय काढला, खाली काय शिल्लक राहिला? धोब्या. तर एकारांचे यकारांत जायला आपल्याला पाहायला मिळते. एकारांचे काय होईल? एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होते. पुढे काय आहे? तेली. काय आहे? तेली. तर तेली या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तेल्या. हा विभक्ती प्रत्यय आपण काढला, खाली काय शिल्लक राहिलं? तेल्या. तर तेली हे सामान्य रूप होईल तेल्या. यावरून काय होते? इकारांचे यकारांत जायला आपल्याला पाहायला मिळते. पुढे हा आणखी एक उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला समजण्यासाठी आपण 2-2, 3-3 उदाहरणं घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला सामान्य रूप हा टॉपिक अगदी बेसिक पासून क्लिअर व्हावा आणि तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही, याची या व्हिडिओमध्ये काळजी घेतलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही मित्रांनो सामान्य रूपाची सिरीज कंटिन्यू पाहत राहा. पुढे काय दिलेलं आहे? माळी. आता सामान्य रूप तयार करताना काय सांगतं की बाबा मूळ रूपात बदल झाला पाहिजे. आता माळी, त्याला आपण प्रत्यय लावू. माळी या शब्दाला आपण प्रत्यय लावून पाहूया. मा या ला. तर या ठिकाणी आपण ला हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे. शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला. मूळ शब्द काय? माळी, आणि त्यामध्ये बदल झाल्यानंतर काय होतं? माळ्या. विभक्ती प्रत्यय आपण काढला, खाली काय शिल्लक राहिलं? ळ्या. तर मित्रांनो माळी याचे सामान्य रूप होईल माळ्या. यावरून आपल्याला नियम काय तयार करता येईल की इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होते. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे यकारांत होते. मित्रांनो या नियमाला देखील अपवाद आहेत. काय आहेत? अपवाद आहेत. ते कोणते कोणते शब्द आहेत? हत्ती, नंदी, काजी, पंतोजी, मुनी, ऋषी, भटजी इत्यादी शब्दामध्ये मित्रांनो यांच्या मूळ रूपामध्ये कोणताही विभक्ती प्रत्यय लावला तर सामान्य रूप होत नाही. आपण विभक्ती प्रत्यय लावूनच पाहूया, म्हणजे तुमच्या मनाची शंका दूर होईल. आपण म्हणते घेऊ नंदी. घेऊ नंदी हा शब्द घेतला आपण, त्याला आपण विभक्ती प्रत्यय लावूया. नंदीचा. तर मित्रांनो मूळ शब्द काय? नंदी, आणि विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर नंदीचा. तर मूळ रूपात कोणताही आपल्याला बदल झालेला पाहायला मिळालेला नाही. यावरून मित्रांनो इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होते, याला देखील अपवाद आहेत. हे आपण खालील उदाहरणाद्वारे समजून घेतलेलं आहे. पुढचा नियम काय सांगतो मित्रांनो आपल्याला? कवी, कवी, कवीला. गुरु, गुरुला. साधू, साधूचा. नीती, नीतीला. तर आपला नियम काय सांगतो? इकारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांतात लिहायचे असल्यामुळे त्यांचे सामान्य रूप दीर्घांतात राहते. हे मित्रांनो तत्सम शब्द आहेत. हे शब्द आपण दीर्घांतामध्ये लिहायचे असतात, त्यामुळे ते सामान्य रूप दीर्घांतात राहते. उदाहरणार्थ या ठिकाणी असं असतं कवी, रस्व झाला, या ठिकाणी रस्व स्वर आहे. तर यांचं सामान्य रूप कसं झालं असतं? याचं सामान्य रूप कसं झालं असतं? या प्रकारे झालं असतं कवीला. या प्रकारे इथं पहिली वेलांटी आहे आणि सामान्य रूपाच्या वेळेस दुसरी वेलांटी झाली असते. त्याप्रमाणे साधू, साधू हा शब्द घेतला आहे. साधू या ठिकाणी पहिला उकार आहे. सामान्य रूपाच्या वेळेस त्याचा दुसरा उकार झाला असता, परंतु या ठिकाणी मूळ रूपात देखील
दुसरा उकार आहे आणि सामान्य रूपात देखील ते दुसरा उकार राहणार आहे. कारण का आपला नेमच असं सांगतो की एकारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांतात लिहायचे असल्यामुळे त्यांचे सामान्य रूप दीर्घांतातच राहते. कारण काही शब्द दीर्घांतात आहेत त्यामुळे ते सामान्य रूप देखील दीर्घांतात राहते. या ठिकाणी रस्व असतं तर आपण ते सामान्य रूपाच्या वेळी दीर्घ केला असते. आपण ह्या उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे कवी आणि कवीला. पुढे आहे मित्रांनो बाहू भावांनी, विंचू विंचवांनी, नातू नातवांचा. तर यावरून नेम काय तयार होईल की उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वकारांत होते. ते कसं आपण उदाहरणांचे स्पष्टीकरण करून पाहूया. बाहू, बाहू हा शब्द घेतला. या ठिकाणी उ या स्वराचा उच्चार शेवटी आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. बाऊ म्हणून काय होईल उकारांत. ते सामान्य रूप काय होईल भावांनी. शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आहे. मूळ शब्द काय आहे बाहू आणि बदल झालेला शब्द काय आहे भावा. प्रत्यय काढला आपण तर भावा असे त्याचे सामान्य रूप तयार होईल. तर उकारांचे वकारांत आपल्याला झालेले या ठिकाणी पाहायला मिळते. बाहू भावांनी. पुढचा शब्द आहे विंचू. पुढचा शब्द काय आहे विंचू. मूळ शब्द विंचू आहे आणि त्यामध्ये बदल झाल्यानंतर विंचवांनी. विंचवा नि हा विभक्ती प्रत्यय काढला आपण तर खाली काय शिल्लक राहिलं विंचवा. तर या ठिकाणी देखील मित्रांनो उकारांचे वकारांत झालेले आहे. पुढचं उदाहरण पाहूया. नातू. मूळ शब्द काय आहे नातू आणि विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यामध्ये बदल काय होतो नातवांचा. मूळ रूपात बदल झालेला आहे. विभक्ती प्रत्यय हा लागलेला आहे तो विभक्ती प्रत्यय काढला खाली काय शिल्लक शब्द तयार होईल नातवा. तर नातवा वा आणि नातू. तर मित्रांनो या ठिकाणी उकारांचे वकारांत झालेले आपल्याला पाहायला मिळते. यावरून नेम काय तयार होईल मित्रांनो की उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे वकारांत होते. काय होते वकारांत होते. मित्रांनो या नियमाला देखील अपवाद आहे. नियम आपल्याला काय सांगतो की उकारांचे वकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वकारांत होते. पण या नियमाला देखील काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु यांना कोणताही जर विभक्ती प्रत्यय लावला तर यांच्या मूळ रूपात कोणताही बदल होत नाही. पण सामान्य रूपाची व्याख्या काय सांगते की शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला पाहिजे त्यावेळेस ते सामान्य रूप होते. परंतु याला कोणताही विभक्ती प्रत्यय लावा तर याच्यामध्ये मूळ रूपात कोणताही बदल झालेला पाहायला आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ आपण एखाद्या शब्दाला आपण विभक्ती प्रत्यय लावून पाहूया. पेरू. पेरू हा शब्द घेतला याला आपण एक विभक्ती प्रत्यय लावूया पेरू ला. तर या पेरू या मूळ शब्दाच्या रूपात कोणताही बदल आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर. मित्रांनो मी सारखं विभक्ती प्रत्यय करतो तर तुम्हाला ते विभक्ती प्रत्यय टॉपिक पाहिल्याशिवाय तुम्हाला विभक्ती काय आहे आणि सामान्य रूप काय आहे ते कळणार नाही. तर मित्रांनो तुम्ही ते विभक्तीचा टॉपिक देखील तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो आपण मित्रांनो अगदी बेसिक पासून शिकत आहोत तर तुम्ही मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. पुढे शब्द घेऊ आपण चाकू. चाकू हा शब्द घेतला आणि याला आपण एक प्रत्यय लावू विभक्ती प्रत्यय चाकूत. तर हा विभक्ती प्रत्यय लावला तर शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो यावरून आपल्याला काय समजते की उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वकारांत होते हे बरोबर आहे. लेकिन परंतु या गोष्टीला देखील अपवाद आहेत. पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू आणि पशु यामध्ये यांच्या मूळ रूपामध्ये कोणताही बदल होत नाही विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर.
पुढे आहे मित्रांनो फडके, फडक्यांचा. फडके, फडक्यांचा. शेवटी स्वर कोणता येतो फडकेमध्ये? फडके, ए हा स्वर येतो. तर एच काय आपल्याला जायला पाहायला मिळते? या, फडक्या. याला विभक्ती प्रत्यय चहा लागलेला आहे. तर चहा विभक्ती प्रत्यय काढला तर फडके सामान्य रूप काय होईल? फडक्या. तर एकारांचे याकारांत झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोखलेचं देखील त्याचप्रमाणे आहे. गोखले या ठिकाणी शेवटी ल मध्ये ए या स्वराचा समावेश झालेला आहे आणि ते सामान्य रूप काय होईल? हा विभक्ती प्रत्यय काढला, गोखल्या. मूळ शब्द काय? गोखले. त्याच्यामध्ये बदल झाल्यानंतर काय होईल? गोखल्या. तर या ठिकाणी देखील एकारांचे याकारांत झालेले पाहायला मिळते. पुढे आहे पोरे. पोरे, पोरे या मूळ शब्दामध्ये पोर आहे बदल झालेला पाहायला मिळतो. या ठिकाणी देखील मित्रांनो एकारांचे याकारांत झालेले दिसते. तर मित्रांनो यावरून आपल्याला काय नियम सांगता येईल की एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते. एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे याकारांत होते. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. काय मित्रांनो किलो, किलोस. धनको, धनकोचा. बिटको, बिटकोनी. तर मित्रांनो यावरून आपल्याला नेम काय सांगता येईल की ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे ओकारांतच राहते. या ठिकाणी मित्रांनो किलो मध्ये ओ या स्वराचा समावेश झालेला आहे. किलो, ल प्लस अ ओ, किलो. या ठिकाणी क प्लस ओ, धनको. तर शेवट शब्द काय? क. तर क मध्ये ओ या स्वराचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो नियम काय सांगतो आपल्याला? ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप हे ओकारांतच राहते. काय होते? ओकारांतच राहते. तर किलोचे किलोच राहील, दणकोचे दणकोच होईल, बेटकोचे बेटको असे सामान्य रूप होईल. हा नियम तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप करताना काही नियम आहेत आणि नियमाच्या अपवाद देखील आहे. ते आपण मित्रांनो अगदी उदाहरणासहित स्पष्टीकरण केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.